ओके, आता आपल्याला हेडिंग बघायची इथे. अँग्युलर मोमेंटम और moment of linear momentum. It is represented by, वरतीच लिहितो, L. कशाने रिप्रेझेंट करतो आपण? L ने. लक्ष द्या सगळ्यांनी. एक्झॅक्टली काय, तर सगळ्यात पहिले हे नोट म्हणूनही कन्सिडर करू शकतात आणि डेफिनेशन म्हणून आपण लागणारच आहे आपल्याला, म्हणजे हे इक्वेशनच लागणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले मला हे सांगा, व्हॉट इज लिनियर मोमेंटम? लिनियर मोमेंटम P is given as mass into velocity. Mass into, a body is moving with the velocity v, then its momentum, that is the linear momentum, is given by the product of the mass of the body and its velocity. लिनियर मोमेंटम का म्हणतो आपण याला? बिकॉज बॉडी इज इन द लिनियर मोशन. बॉडी कशामध्ये आहे? लिनियर मोशनमध्ये बॉडी. आलं लक्षात? त्यामुळे त्याला लिनियर मोमेंटम म्हणतो. आणि त्याचं एसआय युनिट फॉर्म्युल्यामध्येच लपलेलं आहे, के जी मीटर पर सेकंड. ठीक आहे, मीटर पर सेकंड व्हीचं याचं के जी मीटर पर सेकंड. मग आपल्याला आता बघायचं लिनियर झालं, आता आपल्याला बघायचं अँग्युलर मोमेंटम. काय बघायचं आहे? अँग्युलर. जी बॉडी रोटेशनल मोशनमध्ये आहे, जी बॉडी रोटेशनल मोशनमध्ये आहे, तर रोटेट होत असताना त्याला जे मोशन भेटलेलं आहे त्याला काय म्हणतो आपण? अँग्युलर मोमेंटम. ते का मोमेंटम गेन करणार आहे ते. आता ऑब्विसली याला आपण जर कंपेअर केलं तर याला आपण एल म्हणणार, याला आय, याला व्ही म्हणतो. डायरेक्टली फॉर्म्युला येत असतो तिथे. बट बेसिक फॉर्म्युला एकदा मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले नाव अँग्युलर मोमेंटम 99% हाच वर्ड यूज होतो. एल इज गिवन ॲज. कसं दिलेलं असतो माहिती का? त्याला अजून एक वर्ड आहे मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम. असं का म्हणतात माहिती का? इट्स अ व्हेक्टर क्वांटिटी. इट इज गिवन बाय, लक्ष द्या, आर बार क्रॉस पी बार. आर बार क्रॉस जो लिनियर मोमेंट आहे त्याचा लिनियर मोमेंटम आहे. लिनियर मोमेंट, त्याचा मोमेंट म्हणजे एक परपेंडिक्युलर डिस्टन्सचा क्रॉस प्रॉडक्ट असतो. त्याला जनरली पी आर क्रॉस प्रॉडक्ट म्हटलं तर साइन ऑफ अँगल बिटवीन देम. पी आणि आर मधला अँगल, साइन ऑफ द अँगल. क्रॉस प्रॉडक्ट साइन ऑफ थिटा लिहितो ना. इनटू युनिट वेक्टर पण असतं, बट ते आता सध्या लिहायची गरज नाही, डायरेक्शन दाखवण्यासाठी असतं युनिट वेक्टर. तो युनिट वेक्टर लिहिला नाही म्हणून याच्यावरचा बार पण लिहिला नाही मी. ठीक आहे, ओके. सो पी आर साइन थिटा हा एक बेसिक फॉर्म्युला झाला. पण लक्षात घ्या, चला त्याला इक्वेशन 2 म्हणू वाटलं तर याला इक्वेशन 1 म्हणतो आणि याला आपण म्हणूया इक्वेशन 2 घेऊया याला. ठीक आहे, आता बघा comparing or analogous term in rotational motion with equation 1. इक्वेशन 1 सोबत जर आपण ॲनालॉगस टर्म काढायला गेलो, इकडे काय लिनियर मोमेंटम, इथे काय लिहिणार आपण? अँग्युलर मोमेंटम. ठीक आहे, लिनियर मोशन मध्ये असतं मास. अँग्युलर म्हणजे किंवा रोटेशनल मोशन मध्ये मासची जी जागा आहे ती कोण घेत असतो?
मोमेंट ऑफ इनर्शिया. ॲनालॉगस टर्म कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मोशन मध्ये वेलॉसिटी, तर इकडे कोण? अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. हे बघा ना, ह्या टर्म्स तुम्हाला आठवत असतील. कोणत्या? इकडे डिस्प्लेसमेंट, इकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, इकडे वेलॉसिटी, अँग्युलर वेलॉसिटी, इथे ॲक्सेलरेशन, अँग्युलर ॲक्सेलरेशन. ठीक आहे. आता इकडे लिनियर मोमेंटम, अँग्युलर मोमेंटम, इकडे मास, तर इकडे मोमेंट ऑफ इनर्शिया. ह्या टर्म्स आहेत, ॲनालॉगस टर्म्स आहेत. हे लिनियर मोशनमध्ये आणि हे अँग्युलर म्हणण्यापेक्षा रोटेशनल मोशनमध्ये असलेल्या टर्म्स आहेत. ठीक आहे, चला हे रफ करतो मी. हे आपल्याला भेटलेलं इक्वेशन आहे. बट आता हे आपण फक्त काय कम्पेअर करून काढलेलं आहे. ओके, याला एक्सप्रेशन जर याचं फाइंड आउट करायचं असेल बाय थेअरी, बाय डायग्राम, तर ते कसं होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. चला ते बघूया आपण. एक्सप्रेशन फॉर अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमसाठी असलेलं एक्सप्रेशन. आता सगळ्यात पहिले आपण कन्सिडर करूया अ बॉडी ऑफ एनी शेप रोटेटिंग अबाउट अन ॲक्सिस ॲज शोन इन द फिगर बिलो. ठीक आहे, चला मग इथे नाही लिहित, शेजारी लिहिली, तर डायग्रामच काढतो सध्याला मी. समजा कोणती पण बॉडी आपण घेतली आहे, नेहमीप्रमाणे आपली पर्टिक्युलर consider a body rotating about an axis with angular velocity omega as shown in figure above. Here it is the body rotating about an axis, याच्या भोवती फिरते. ठीक आहे, हा ॲक्सिस कन्सिडर केलं आहे. याचं जे काय अँग्युलर वेलॉसिटी आहे ओमेगा आहे. अँग्युलर वेलॉसिटी काय आहे? ओमेगा. त्या बॉडीची जी सेम असणार आहे, पूर्ण बॉडीचीच आहे अँग्युलर वेलॉसिटी. या ॲक्सिस भोवती ही बॉडी अशी रोटेशनल मोशनमध्ये आहे. ठीक आहे, रोटेट होत आहे इन शॉर्ट. पुढे आपण कन्सिडर करू, consider m1 m2 dot 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 mn are the masses of particles of body at a distances, किंवा आपण म्हणूया perpendicular distances at a perpendicular distances r1 r2 dot 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 rn from axis of rotation. जो काय ॲक्सिस ऑफ रोटेशन पासून असलेले आपण इथे कन्सिडर करूया. एक पार्टिकल कन्सिडर करूया m1 m2 असे टोटल n आहेत असं कन्सिडर करू. ठीक आहे, जास्त काही दाखवायची गरज नाही, कन्सिडर्ड येत आहे. चला इथं अजून दाखवूनच देऊ कशाला. m3 इथं घेऊया mn. ओके, बघा
दिस इज ओ, याला ओ म्हणूया आपण. ठीक आहे, लक्ष द्या. याचा डिस्टन्स R1 आहे, याचा डिस्टन्स R2 आहे, याचा डिस्टन्स R3 आहे, याचा डिस्टन्स Rn आहे. आधीची एकदा काढली होती आपण कायनेटिक एनर्जीचा, आठवत आहे? सेम डायग्राम आहे, फक्त आता चेंज मी काय सांगतोय, इथं आपण वेलॉसिटी दाखवली होती. काय दाखवली होती? वेलॉसिटी दाखवली. आता इथं वेलॉसिटीच्या ऐवजी बघा आपण दाखवत आहोत बघा. Suppose this is the linear momentum of the particle at this position. This is P2, this is P3, this is Pn. बुकमध्ये तर डायग्राम पण दिली नाही आहे, ते म्हटले की आधीची डायग्राम बघून घ्या. म्हणजे त्या पेजवरती जी डायग्राम आहे ते पुढच्या एक्सप्रेशनची आहे, तुम्हाला ही काढायची आहे. ठीक आहे, ओके, ठीक आहे. चला, कळाली डायग्राम तुम्हाला? मला असं वाटतं याच्यामध्ये न कळण्यासारखं काही नाही आहे. ओके, आपण पुढे बघूया. Let V1, V2, V3 up to Vn and P1, P2 dot 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 directly to Pn are the velocities and linear momentum of each particle of body. प्रत्येक बॉडीचे ते वेलॉसिटी, आता P1, P2, P3 ते दाखवलं म्हणजे त्याच्यामध्ये वेलॉसिटी आलेच. देअरफॉर P1 म्हणजे काय? M1 V1. P2 म्हणजे काय? M2 V2 अप टू Pn म्हणजे काय? Mn Vn. यात काय अडचण आहे? मास इंटू वेलॉसिटी इज द लिनियर मोमेंटम. फॉर द फर्स्ट पार्टिकल मास M1 इट्स वेलॉसिटी V1 लाईक दिस, असं असणार आहे. यामध्ये काय अडचण आहे तुम्हाला? ओके, आता त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी, मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जर आपण जर मांडलं दज their angular momentum the angular momentum of each particle is. प्रत्येक पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम कसं राहील? लक्ष द्या हां, मी इथं लिहितोय L1 इज इक्वल टू P1 R1, L2 इज इक्वल टू P2 R2 डॉट डॉट डॉट, Ln इज इक्वल टू Pn Rn. सर साइन थीटा कुठं गेला? आपला फॉर्म्युला आहे ना, बाय द डेफिनेशन L इज इक्वल टू PR साइन थीटा. पण आपण आधीच सांगितलंय R इज परपेंडिक्युलर टू द ॲक्सिस ऑफ रोटेशन. जे डिस्टन्स आहे ते कसं आहे? परपेंडिक्युलर आहे. म्हणजे हा थीटा काय झाला? 90. साइन 90 काय असणार आहे? 1. म्हणजे ह्या केसेससाठी PR साइन थीटाच्या ऐवजी फक्त फॉर्म्युला काय राहणार आहे? P इंटू R. कारण साइन थीटा होणार आहे 1, कारण ते जे डिस्टन्स आहे ते परपेंडिक्युलर आहे. अँगल हा 90 डिग्री आहे, हे ऑलरेडी आपण आधीच क्लिअर सांगितलंय त्यांना. ओके, ठीक आहे. म्हणजेच बघा, देअरफॉर L1 इज इक्वल टू P1 किती होतं रे तुमचा? M1 V1 M2 V2 तर टाकून देऊया आपण. बघा, M1 V1 R1, L2 इज इक्वल टू M2 V2 R2 डॉट डॉट डॉट, Ln इज इक्वल टू Mn Vn Rn. आता नीट विचार करा, मी इथं लिहितो ॲज
व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. व्ही इज इक्वल टू काय असतो, पहिल्या केससाठी V1 R1, दुसऱ्या केससाठी सॉरी R1 ओमेगा पहिल्या केससाठी, दुसऱ्या केससाठी V2 इज इक्वल टू R2 ओमेगा अँड फॉर द लास्ट एन Rn ओमेगा. V ची व्हॅल्यू आपण आधीच बघितलंय. द रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी इज गिवन बाय V इज इक्वल टू R ओमेगा. हे आधीच बघितलंय. फक्त पहिल्या पार्टिकलसाठी V1 R1 ओमेगा. सर इथं ओमेगा 1 का नाही लिहिलंय? हा ओमेगा 1 नाही बरं का बाळांनो, तुम्हाला चुकून हा कॉमा आहे तो वाटायचा ओमेगा 1 आहे. थोडं इकडे घेतो. ओके, इट्स अ कॉमा. ओमेगा 1 नाहीये. ओमेगा 1 का नाही? कारण तो बॉडीला सेम आहे सगळ्यांना, सगळ्या पार्टिकल्सला ओमेगा हे सुरुवातीला आपण डायग्राम मध्ये इथं दाखवून दिलंय. प्रत्येक पार्टिकलचं याचं ओमेगा 1, ओमेगा 2, ओमेगा 3, ओमेगा n असा नसतो, बॉडीला एकच आहे. ठीक आहे, पुढे मग लक्ष द्या. हे जर याच्यामध्ये टाकलं, बघा लक्ष द्या बरं का, R1 ओमेगा याच्यात टाकू काय होईल, जस्ट बघूया. M1 R1 ओमेगा V1च्या जागेवर R1 बाहेर, R1 इंटू R1 काय होईल, R1 स्क्वेअर. तसंच सेकंड केसमध्ये काय होईल, R2 स्क्वेअर, शेजारी ओमेगा उरणार. मग डायरेक्टली लिहायचं, त्यांना एक्सपेक्टेड नाही की तुम्ही आतमध्ये व्हॅल्यू टाकून दाखवायची त्यांना. तर बघा लक्ष द्या. Therefore L1 is equal to M1 R1 square ओमेगा कॉमा, थोडे इकडे घेतो, कॉमा येतो, कॉमामध्ये आणि 1 मध्ये फरक ठेवा. L2 is equal to M2 R2 square ओमेगा डॉट 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 Ln is equal to Mn Rn स्क्वेअर ओमेगा. आलं लक्षात? ठीक आहे, मग आता पुढे बघूयात. आता झालं मेन काम झालं आपलं. आता लास्ट, दच टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ बॉडी. बॉडीचं टोटल अँग्युलर मोमेंटम, टोटल बॉडीचं, इट इज इक्वल टू पहिल्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम, दुसऱ्या पार्टिकलचं, तिसऱ्या पार्टिकलचं टोटल एन पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम Ln सगळ्यांचं मिळून. पहिल्याचं काय आलं होतं सांगा, M1 R1 स्क्वेअर ओमेगा M2 R2 स्क्वेअर ओमेगा डॉट 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 Mn Rn स्क्वेअर ओमेगा which is equal to M1 R1 square M2 R2 square dot 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 up to Mn Rn square ओमेगा कॉमन which is equal to, हा कोणाचा फॉर्म्युला आहे सांगा, मोमेंट ऑफ इनर्शियाचा L. दिस इज व्हॉट द फायनल इक्वेशन इज लुक्स लाईक. दिस इज द आन्सर म्हणण्यापेक्षा इक्वेशन किंवा प्रूव्ड म्हणा, रिक्वायर्ड इक्वेशन किंवा इक्वेशन नंबर द्या. आय ओमेगा जे दाखवायचं होतं. आलं लक्षात? तर मग परत एकदा या प्रूफला आपण बघूया. जवळपास स्टार्टिंगला जे कायनेटिक एनर्जीचं बघितलं होतं त्या टाईपमध्येच आहे, सेम प्रोटोकॉल आहे, खूप काही चेंजेस नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त जसं इक्वेशन पाहिजे तसं आपण त्याला डिराईव्ह करून घेतलेलं आहे. ठीक आहे, फक्त जे जे लागतं आता याच्यामध्ये एक्सप्रेशन फॉर द अँग्युलर मोमेंटम आहे, तर लिनियर मोमेंटम पण त्याच्यामध्ये असणार आहे. म्हणून आपण प्रत्येक पार्टिकलचं हे बघा, मासेस प्रत्येक पार्टिकलचे M1 M2 M3 अप टू Mn, त्यांचं परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, R1 R2 R3 अप टू Rn, हे सुरुवातीला सांगून दिलं. ठीक आहे, इथपर्यंत तेच सांगितलं आपण. नेक्स्ट याच्यामध्ये काय सांगितलं आहे, प्रत्येकाचं पार्टिकलचं जे काय वेलॉसिटी ती V1 V2 V3 Vn आहे आणि प्रत्येकाची लिनियर मोमेंटम जे आहे ते P1 P2 अप टू Pn आहे प्रत्येक पार्टिकलची. आता बघा लिनियर मोमेंटमचा बेसिक फॉर्म्युला M1 V1 M2 V2 अप टू जे काय पार्टिकल्स असतील ते. ठीक आहे, मग अँग्युलर वेलॉसिटीचं काय राहील, आपण जो बेसिक फॉर्म्युला सॉरी अँग्युलर मोमेंटमचं काय राहील, तर अँग्युलर मोमेंटमचा बाय डेफिनेशन हा फॉर्म्युला पी आर साइन थिटा 1 असेल, कारण आर हा परपेंडिक्युलर आहे, थिटा 90 डिग्री आहे. मग पी इंटू आर एवढंच आलं. ठीक आहे, मग पी इंटू आर आपण याच्यामध्ये लिहिलं प्रत्येक पार्टिकलसाठी L1 L2 L3 अप टू Ln, दॅट विल बी P1 R1 P2 R2 P3 R3 अप टू Pn Rn. बट व्हॉट इज
पी इट्स M1V1, मग ते टाकून दिले. व्ही म्हणजे आर ओमेगा तो टाकला. असे इक्वेशन्स भेटले. पूर्ण बॉडीचं जे काय अँग्युलर मोमेंटम आहे म्हणजे सगळ्या पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटमची ॲडिशन असणारे ते फॉर्म्युला याच्यामध्ये पुटअप केले. ओमेगा कॉमन, जे उरलंय ते मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. दॅट्स इट. एल इज इक्वल टू आय ओमेगा आपण बाय इक्वेशन प्रूव्ह केला. राईट डाऊन ऑल द थिंग्स. सगळ्याच्या सगळं लिहून घ्या व्यवस्थित फ्रॉम दिस डेफिनेशन फर्स्ट स्लाईडपासून. राईट डाऊन.